स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आम्ही आता दुबईमध्ये पोहोचलोच होतो. आम्ही बाहेरूनच जेवण मागवतो कारण घर खूप खराब झालं होतं. 15-20 दिवस झालं घर बंदच असल्यामुळे सगळं काही भांडी आम्ही धुवून पुसून वगैरे घेतो आणि सकाळच्या टायमिंगला आम्ही पहिल्यांदा नाश्त्यामध्ये पोहे बनवतो. त्यानंतर मी थोडेफार फळे वगैरे खाऊन घेते. आणि तुम्हाला असं कधी झाले का की तुम्ही प्रवास करताना 4 व्हीलर किंवा विमानामधून तुम्हाला थकवा जाणवणे, वॉमिटिंग होणं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम्स होणं? तर मला पण असं होतं. मग मी ट्रिक काय यूज करते, हेडफोन घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काहीतरी सॉंग्स किंवा मूवीज ऐकत राहायचं. त्याच्यामुळे प्रवास कधी निघून जातो हे समजत पण नाही. आणि विमानामध्ये तर इंजिनचा आवाज पण येत असतो आणि विमान जेव्हा हलतं ना तेव्हा आपल्या पोटामध्ये काहीतरी असं म्हणजे होत असतं. त्याला आय थिंक पोटात गोळा येणं असं काहीतरी म्हणतात. मग हे सगळं होत असतं. मी हे सगळं अवॉइड करण्यासाठी काहीतरी पण ऐकत राहायचं असतं. आता तुम्ही बघू शकता की केवढं आम्ही साहित्य घेऊन आलेलो आहोत. ते सगळं मला तर ठेवून द्यायचं. कपडे पण होते, ते सगळं काय व्यवस्थित ठेवायचे आहेत. सगळं काय आपण हळूहळू ठेवून देऊयात. त्याच्या आधी पहिल्यांदा म्हटलं फ्रीज साफ करून घ्यावा, म्हणजे त्याच्यामध्ये भाजी ठेवायला. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.